हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत चेंज ऑफ ऑर्डर. चेंज ऑफ ऑर्डर मध्ये काय करायचं आहे तर आपल्याला ऍक्च्युअली लिमिट्स चेंज करायचे आहेत, बरोबर. म्हणजे जर अगोदरचे लिमिट्स इनर लिमिट बद्दल बोलतोय, अगोदरचे लिमिट जर एक्सच्या भाषेत असतील तर ते आता वायच्या आणि वायच्या भाषेत असतील तर ते आता एक्सच्या भाषेत करायचे. त्याच्या अगोदर तुम्हाला मला हे रिवाइज करायचं आहे की स्ट्रिप म्हणजे काय किंवा स्ट्रिप कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात. एक गोष्ट माहिती आहे आपल्याला, समजा अशी स्ट्रिप असेल तर त्याला व्हर्टिकल स्ट्रिप म्हणतो आपण, बरोबर. आणि हे जेव्हा स्ट्रिप ड्रॉ करतो तेव्हा ऍक्च्युली कोणाचे लिमिट्स फाइंड आउट करतो आपण, तर ते लिमिट्स कोणाचे असतात, लिमिट्स ऑफ वाय. आणि दुसरी स्ट्रिप असते, जर ती अशी स्ट्रिप असेल तर ती कोणाचे लिमिट्स सांगते, कोणाला रिप्रेझेंट करते, तर लिमिट्स ऑफ एक्स, बरोबर ना. सो ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. मग अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये नीट आहे का, अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये समजा अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे, समजा बाहेर व्हॉटएव्हर, समजा ए टू बी काही कॉन्स्टंट्स असतील आणि आतमध्ये काहीतरी लिमिट्स असतील जे एक्सच्या भाषेत आहेत. सपोज इथं आहे की एक्स आणि इथे एक्स स्क्वेअर सपोज मानलं आपण. तर आता हे बघितलं तुमच्या लक्षात आलं की लिमिट्स तर एक्सच्या भाषेत आहेत, म्हणजे कोणाचे लिमिट्स आहेत, हे वायचे. म्हणजे याचा अर्थ ह्या इंटिग्रलच्या रिलेटेड स्ट्रिप जी आहे ती कशी असणार, व्हर्टिकल. मग जेव्हा असा क्वेश्चन दिसेल ते आणि क्वेश्चन विचारलेला असेल की चेंज द ऑर्डर, तेव्हा आपल्याला क्लिअर कळाले लिमिट्स असे दिलेत, याचा अर्थ हे वायचे लिमिट्स आहेत. म्हणजे स्ट्रिप जी आहे पहिली ती अशी आहे आणि आता तिला कन्वर्ट करायचे, म्हणजे काय करायचे, तिला हॉरिझॉन्टल करायचं आहे. किंवा याच्या उलट समजा तुमच्याकडे अशा प्रकारचं इंटिग्रल असेल, समजा इथे वाय आहे, इकडे वाय -1 आहे, असे समजा इंटिग्रल आहेत. सो इथे वायच्या भाषेत तुम्हाला इनर इंटिग्रल दिसत आहेत, म्हणजेच याचा अर्थ हे कोणाचे लिमिट्स आहेत, तर एक्सचे. आणि जर ते एक्सचे लिमिट आहे त्याचा अर्थ स्ट्रिप ऑलरेडी जो इंटिग्रल दिलेला आहे तर त्यानुसार स्ट्रिप कशी आहे, ती आहे हॉरिझॉन्टल. आणि तिला आता कन्वर्ट करायची, ऑर्डर चेंज करायची, म्हणजे तिला काय करायची आहे, व्हर्टिकल करायची. सो मेन गोष्ट कळाली असेल, आय होप सो तुम्हाला. आणि तेच मी इथं सांगितलेलं आहे, इफ द गिवन स्ट्रिप इज व्हर्टिकल वी हॅव टू मेक इट हॉरिझॉन्टल अँड व्हाईस वर्सा. जर हॉरिझॉन्टल असेल तर व्हर्टिकल करायचे. आता हे मी तुम्हाला काय इलस्ट्रेट करतोय हे तुम्हाला प्रत्यक्ष प्रॉब्लेम बघितल्यानंतर समजणार आहे. सो आता फक्त एवढं लक्षात ठेवा, अशी स्ट्रिप असेल तर असं कन्वर्ट करायचं आणि असं जर असेल तर असं कन्वर्ट करायचं. आणि हो, आतापर्यंत सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये आपण लिमिट्स फाइंड आउट करायचा प्रयत्न केला, बट आता ह्या ठिकाणी आपल्याला लिमिट्स ऑलरेडी दिलेले असणार आणि त्याच्यानुसार आपल्याला ऑर्डर चेंज करायची आहे. ओके, आता प्रॉब्लेम्स बघूयात आणि तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येऊन जाईल. फर्स्ट प्रॉब्लेम. आता हा जो क्वेश्चन आहे हा आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन पेपर्स मध्ये विचारलेला आहे, PYQ. बट हा क्वेश्चन तुम्हाला कदाचित असा विचारला जाईल किंवा फक्त चेंज द ऑर्डर असा विचारला जाईल, किंवा नुसतं डायरेक्ट इव्हॅल्युएट म्हटलं जाईल, किंवा प्रूव्ह दॅट दिस इंटिग्रल इज इक्वल टू, त्याचा आन्सर जे काय असेल ते असं दिलेलं जाईल. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे त्याचा आन्सर काढायचा आहे, किंवा क्वेश्चन वेगवेगळ्या पद्धतीने फिरून विचारला तरी त्याचा आन्सर सेमच आहे मित्रांनो. सो काय करायचंय ते आता तुम्हाला मी इथे सांगणार आहे वन बाय वन. ठीक आहे. सो पहिल्यांदा स्टार्ट करूया स्टेप 1. तर स्टेप 1 मध्ये जे काही गिवन आहे ते प्रॉपरली लिहायचे. डोंट फॉरगेट की आपल्याला लिमिट्स चेंज करायचे, म्हणजे डायग्राम वगैरे हे सगळं आलंच, हे पहिलं विसरू नका. ठीक आहे. सो स्टेप 1 मध्ये समजा जे गिवन आहे ते नीट लिहूयात आपण. आता अगोदरच्या याच्यामध्ये मी असं काही स्टेप्स थोडे वेगळे लिहिले असतील, पण आता थोडंसं सिस्टमॅटिक लिहूयात. आय इज इक्वल टू, हे बघा मला हे विचारायचं, हे इनर इंटिग्रल जे आहे, सॉरी इनर लिमिट जे आहे ते कोणाचे आहेत असा माझा क्वेश्चन आहे. ते त्याच्यासाठी तुम्ही काय कशाचा यूज करणार, कॉमन सेन्स. इथे एक्स आहे, म्हणजे जर इथे एक्सच्या भाषेत लिमिट्स आहेत म्हणजे कोणाचे लिमिट्स आहेत, वायचे. करेक्ट. आता इथे जर वाय असतात तर तुम्ही काय म्हटलं असं, कोणाचे लिमिट्स आहेत, ते एक्सचे. पण आता इथे एक्सच्या भाषेत आहे की नाही लिमिट्स, आणि म्हणून हे कोणाचे लिमिट्स आहेत, वायचे लिमिट्स आहेत. मग आता तुमच्या लक्षात काय आलं, हे वायचे लिमिट्स आहेत, म्हणजे मी असं लिहू शकतो की नाही, वाय इज इक्वल टू एक्स, बरोबर. कोणाचे लिमिट्स वायचे, म्हणजे वाय इज इक्वल टू एक्स लिहू शकतो 100%. इथं काय लिहू शकतो, वाय इज इक्वल टू इन्फिनिटी, बरोबर. वाय इज इक्वल टू इन्फिनिटी. आणि हे जे आउटर लिमिट्स आहेत, आता हे जर वायचे लिमिट्स आहेत तर हे कोणाचे लिमिट्स आहेत, ऑब्व्हियसली एक्सचे, म्हणजे एक्स इज इक्वल टू 0 आणि इथं काय, एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी. ओके. सो हा मुद्दा तुमच्या लक्षात आलेला असेल, रादर हा लक्षात घ्यायचा, याच्याशिवाय आपल्याला पुढचं कॅल्क्युलेशन करता येणार नाही. सो e raised to -y अपॉन y dx dy. फाईन. सो आता हे लिहिल्याच्या नंतर समजायला 1 म्हणूयात आपण. सेकंड स्टेप जी आहे, ह्या इन्फॉर्मेशन वरनं आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची आहे. सो टू डायग्राम. आणि डायग्राम ड्रॉ करत असताना पहिल्यांदा लक्षात काय घ्यायचंय, एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी, बरोबर का, येस. दुसरं काय आहे तुमच्याकडे आता कन्स्ट्रेंट्स,
एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे आता ही जी काही लिमिट्स आहेत ते ऍक्च्युअली इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचे आणि इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिल्यानंतर डायरेक्ट काय करायचं त्यानुसार डायग्राम ड्रॉ करायचे. सो एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी, त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू 0, त्याच्यानंतर काय आहे तुमच्याकडे वाय इज इक्वल टू इन्फिनिटी आहे आणि अजून काय आहे वाय इज इक्वल टू एक्स. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत त्या त्या गोष्टींवरनं इथं आपण एक ग्राफ प्लॉट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दिस इज युअर एक्स ऍक्सिस, दिस इज युअर वाय ऍक्सिस. पहिल्यांदा बघूयात एक्स इज इक्वल टू 0. लक्षात घ्या आता एक्स इज इक्वल टू 0 म्हणजेच मी किती वेळा शिकवले तुम्हाला एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे काय असतं वाय ऍक्सिस. करेक्ट. सो एक्स इज इक्वल टू 0 म्हणजेच काय आहे तुमचा हा वाय ऍक्सिस. ओके, एक्स इज इक्वल टू 0 म्हणजेच काय आहे वाय ऍक्सिस आहे. कळालं. त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी राहू देत थोडा वेळ, वाय इज इक्वल टू इन्फिनिटी पण राहू देत, वाय इज इक्वल टू एक्स. आता वाय इज इक्वल टू एक्स ही सुद्धा लाईन शिकवलेली आहे. वाय इज इक्वल टू एक्स किंवा एक्स इज इक्वल टू वाय म्हणजेच काय, म्हणजेच अशी लाईन, अशी स्ट्रेट लाईन विच बायसेक्ट्स फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर, काय करते ती फर्स्ट क्वाड्रंटला बायसेक्ट करते. आणि म्हणून तुम्हाला जर ही लाईन ड्रॉ करायची असेल तर तुम्ही कशा पद्धतीने ड्रॉ करणार आहात ती सो अशा पद्धतीने ती लाईन ड्रॉ करणार आपण. ह्या लाईनचं नाव काय आहे, ह्या लाईनचं नाव आहे एक्स इज इक्वल टू वाय किंवा वाय इज इक्वल टू एक्स. कसं लिहिलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. आणि जर वाय इज इक्वल टू मायनस एक्स असतं तर अशी लाईन ड्रॉ केली असती. हे मी ऑलरेडी तुम्हाला रोज कर्व मध्ये किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो आता हा मुद्दा लक्षात घ्या, वाय इज इक्वल टू एक्स आणि आपल्याला काय करायचं आहे एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी. मला सांगा एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे कुठल्या बाजूला जाणार आहे तुमचा डेटा सगळा, तो ह्या बाजूला. बरोबर ना, एक्स टेंड्स टू इन्फिनिटी म्हणजे एक्स जो आहे टुवर्ड्स इन्फिनिटी असणार, म्हणजे त्याला कुठेही लिमिट नसणार. आपण ती लाईन ड्रॉ करू शकत नाही, ती लाईन आपल्याला काढताच येणार नाही. म्हणजे हा सगळा रिजन ह्या बाजूला जाणार. बरोबर ना असा. आणि त्याच्यानंतर वाय इज इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे ह्या वरच्या बाजूला, म्हणजे ओपन एंडेड अशा प्रकारचा रिजन येतो. ओपन एंडेड. ठीक आहे, हा काय झाला ओपन एंडेड रिजन झालेला आहे. ठीक आहे. मग आता जर ओपन एंडेड रिजन असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हे ठरवायचं आहे की ह्या ठिकाणी जे लिमिट्स दिलेले आहेत ते कोणाचे होते, वायचे होते. जर लिमिट वायचे असतील तर त्याचा मिनिंग असा झाला, स्ट्रीप कशी होती पहिली, म्हणजे आता मी ड्रॉ केलेली नाही पण स्ट्रीप बाय डिफॉल्ट ह्या लिमिट्स वरनं काय कळालं, बाय डिफॉल्ट स्ट्रीप कशी आहे, व्हर्टिकल आहे. का, कारण लिमिट्स कोणाचे आहेत, लिमिट्स कोणाचे आहेत सांगा, हे लिमिट्स आहेत वायचे. आणि जेव्हा लिमिट्स वायचे असतात तेव्हा स्ट्रीप कशी असते, व्हर्टिकल असते. मग आता मला जर ती स्ट्रीप जर कन्वर्ट करायची आहे तर व्हर्टिकलची स्ट्रीप कशात कन्वर्ट करणार, हॉरिझॉन्टल मध्ये. बरोबर. सो हॉरिझॉन्टल मध्ये स्ट्रीप कन्वर्ट करायची आहे. हा मुद्दा माझ्या आता लक्षात आलेला आहे. सो समजण्यासाठी तुम्हाला हे जर समजलं असेल तर काय अडचण नाही, आणि जर नसेल समजलं तर लक्षात घ्या, हा ओपन एंडेड अशा प्रकारचा रिजन आहे. हा सगळा ओपन एंडेड रिजन आहे, अशा प्रकारचा रिजन आहे. याला कुठेही इन्फिनिटीकडे जातो म्हणजे त्याला कुठेही एंड नाही, त्याला कुठेही बाउंड नाही. ठीक आहे. सो अशा पद्धतीचा हा रिजन आहे. मग आता इकडे जातो तो पुढच्या स्टेपमध्ये. इथे कुठेही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वगैरे आहे का, नाही, काही गरज नाही लिहायची, कारण आपल्याला माहिती आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वगैरे नाही. सो इथे फक्त 0 0 लिहायचं, एवढंच करायचंय, 0 0. ठीक आहे. सो ही स्टेप झाल्याच्या नंतर मग आपण आता काय करणार आहोत, आता आपल्याला स्टेप नंबर 3 मध्ये पॉइंट ऑफ इंटरसेक्शन नाहीये त्याच्यामुळे डायरेक्ट ते लिहायची गरज नाही. स्टेप 3 लिहायचे म्हणून फॉर्मॅलिटी म्हणून लिहितो मी. अर्थातच त्याचा आन्सर सुद्धा काय लिहिणार तुम्ही, नॉट ऍप्लिकेबल. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप जे आहे स्टेप नंबर 4, ज्याच्यामध्ये आपण स्ट्रीप बद्दल काहीतरी डिस्कशन करणार. स्टेप नंबर 4 स्ट्रीप. मग आता ऑलरेडी गिवन स्ट्रीप कशी होती सांगितली तुम्हाला मी, व्हर्टिकल आहे. ओके, लिमिट्स वरून कळालं आपल्याला. मग आता मी कशी ड्रॉ करायला पाहिजे, सो वी ड्रॉ हॉरिझॉन्टल स्ट्रीप. ओके,
आणि त्याचं कारण आपल्याला माहिती पाहिजे म्हणून फक्त एवढं लिहून ठेवायचंय, बिकॉज गिवन डेटा shows strip was vertical. हे तुम्हाला समजण्यासाठी स्टेटमेंट सांगून ठेवले मी, ठीक आहे. मग आता त्याच्यामुळे होणार काय, इथे तुम्ही जेव्हा स्ट्रीप ड्रॉ करणार ना, आता हे बघा तुम्ही अशी स्ट्रीप ड्रॉ करणार आहात आता, ठीक आहे, अशी स्ट्रीप ड्रॉ करणार प्रॉपर. हा, आता ह्या स्ट्रीपवर फोकस करायचा आहे आणि फक्त एवढं सांगायचंय की याचा लेफ्ट एंड जो आहे, लेफ्ट एंड, तो लेफ्ट एंड कुठं आहे, तो लेफ्ट एंड ऑफ स्ट्रीप लाईज ऑन काय आहे हे वाय ऍक्सिस, पण त्याचं इक्वेशन काय आहे, एक्स इज इक्वल टू 0, बरोबर. काय आहे, एक्स इज इक्वल टू 0, करेक्ट. सो पहिल्यांदा कोणाची लिमिट शोधतोय आपण ते लक्षात घ्या. बरं जाऊ दे, त्याच्याबरोबर लगेच लिहूयात आपण, राईट एंड ऑफ स्ट्रीप लाईज ऑन फिच लाईन y इज इक्वल टू एक्स. पण आता लिहिताना कोणाच्या भाषेत लिहायचे ते एक्स, म्हणून एक्स इज इक्वल टू काय लिहिणार मी, वाय. फरक कळाला, चेंज कळालाय, कारण आता कोणाचे लिमिट शोधतोय, एक्सचे, डोंट फॉरगेट. ओके, आणि मग हे सगळं कळाल्याच्या नंतर मग आपण काय म्हणणार, देअरफॉर लिमिट्स ऑफ एक्स varies from x is equal to 0 to x is equal to y, राईट. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, लिमिट्स ऑफ y, also limits of y varies from, आता y चे लिमिट्स म्हणजे काय, y ऍक्सिसचा विचार करायचा आहे, कुठनं स्टार्ट होणार ते 0 पासून, बरोबर ना, y इज इक्वल टू 0, आणि कुठं जाणार, वर वर ही स्ट्रीप अशीच आता मी स्लाइड करणार, बरोबर ना. तर मग कुठपर्यंत जाणार, इथनं स्टार्ट झालं तर 0 पासून कुठं जाणार, वर, वर कुठपर्यंत लिमिट आहे का त्याला, नाही, म्हणजे याचा अर्थ कुठं जाणार, इन्फिनिटी. सो काय लिहिणार मग, फ्रॉम y इज इक्वल टू 0 टू y इज इक्वल टू इन्फिनिटी. सिंपल, क्लिअर आहे. सो ह्या दोन गोष्टी समजल्या आहेत आपल्याला, असं अशी माझी अपेक्षा आहे. समजून घ्या, स्ट्रीप आपण काय केलेली आहे, हॉरिझॉन्टल ड्रॉ केलेली आहे, त्याचा लेफ्ट एंड जो आहे तोच त्याचा लोअर लिमिट असणार आहे, आणि लेफ्ट एंड कशावर आहे, वाय ऍक्सिसवर, म्हणजेच काय त्याचं इक्वेशन काय असेल त्याचं, एक्स इज इक्वल टू 0, आणि राईट एंड कशावर आहे, वाय इज इक्वल टू एक्स ह्या लाईनवर आहे, म्हणून आपण एक्सचे लिमिट तशा पद्धतीने लिहिलेत. आणि आता वायचे लिमिट्स ठरवण्यासाठी ही स्ट्रीप अशी आपण स्लाइड करत असतो. तर सुरुवात कुठं होणार त्याची, 0 पासून कुठे जाणार माहित नाही, म्हणजे इन्फिनिटी. ओके, एवढं सगळं झाल्याच्या नंतर आता आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये, म्हणजे स्टेप नंबर 5 मध्ये इंटिग्रल लिहायचं आहे. ओके, सो इंटिग्रल म्हणजे हे जे 1 आहे त्या 1 नुसार आपण आता लिहिणार आहोत, ठीक आहे. लिमिट्स चेंज करून लिहायचे आता. सो इंटिग्रल 1 बिकम्स, हे सगळे लिमिट्स अप्लाय करायचे. सो आय इज इक्वल टू, आता पहिल्यांदा कॉन्स्टंट लिमिट बाहेर देतो, म्हणजे काय येणार, 0 टू इन्फिनिटी, आणि इकडे एक्स ची व्हॅल्यू काय आहे, 0 टू वाय. क्लिअर आहे. आणि मग बाकी जे आहे ऍज इट इज लिहायचे, e रेज टू मायनस वाय अपॉन वाय dx dy. क्लिअर. चला आता हे सॉल्व्ह करायचंय. आता हे झालं इंटिग्रल, तुम्ही ऑर्डर चेंज केलेली आहे. ओके, सो ऑर्डर चेंज करून असं इंटिग्रल लिहिलंय. ओके, तुम्ही वाटलंच तर लिहू शकता इंटिग्रल, सो चेंज ऑफ ऑर्डर कॅन बी रिटन ॲज, असं लिहू शकता. ठीक आहे. सो आता हे इंटिग्रल झालं. आता हे इव्हॅल्युएट करायला सांगितलंय. जर तुम्हाला इव्हॅल्युएट करायला सांगितलं नसतं, डू रिमेंबर, जर इव्हॅल्युएट करायला सांगितलं नसतं तर तुमचं ह्या प्रॉब्लेमचा आन्सर इथपर्यंत आला असतं आणि संपलं असतं. ऑर्डर चेंज केली, चेक करा एकदा काय केलंय आपण. जे एक्सच्या भाषेत इनर लिमिट्स होते ते कोणाच्या भाषेत आले आहेत, वायच्या भाषेत आलेले आहेत. ओके, सो यालाच म्हणायचं चेंज ऑफ ऑर्डर. आता मला वाटतं बऱ्यापैकी इलस्ट्रेट झाला असेल तुम्हाला. आता हे इव्हॅल्युएट करायला सांगितले म्हणून आपण सॉल्व्ह करूयात. सो त्याच्यासाठी काय करायला लागेल, 0 टू इन्फिनिटी. इझी आहे, आपण खूप वेळा केलेला आहे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स. आता हे इनर लिमिट्स कोणाच्या भाषेत आहेत, वायच्या भाषेत आहेत. म्हणजेच कोणाचे लिमिट्स आहेत ते एक्सचे आहेत, आणि म्हणून एक्सच्या रिलेटेड टर्म्स एकत्र लिहूयात अगोदर. सो डीएक्स लिहिलं, आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही टर्म्स आहेत हे तर कलेक्ट केलं बरोबर ना, डीएक्स. आता बाकीच्या टर्म्स आहेत त्या ऍज इट इज लिहायच्या आहेत, e रेज टू मायनस वाय अपॉन वाय dy.
चला एवढं पहिलं सॉल्व्ह करूयात आपण आता. समजत नसेल तर तुमच्यासाठी असं व्यवस्थित ब्रॅकेट टाकून देतो मी आणि आता सॉल्व्ह करून आन्सर लिहायचं. सो 0 टू इन्फिनिटी. आता इथे बघून घ्या काय आहे, 0 टू सॉरी 0 टू वाय आहे. आता फक्त इंटिग्रेशन ऑफ डीएक्स काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ डीएक्स एक्स येणार फक्त. लिमिट 0 टू वाय e रेज टू मायनस वाय अपॉन वाय dy. हे पुढे जर सॉल्व्ह केलं आपण तर आपल्याला काय मिळतंय बघा, एक्सच्या ऐवजी लोअर लिमिट सॉरी अप्पर लिमिट ठेवायचंय. 0 टू इन्फिनिटी लिहून घेतो. मग काय येणार आहे बघा, अप्पर लिमिट जर ठेवलं तर वाय, लोअर लिमिट ठेवायचे मायनस करून मायनस 0 इंटू ए रेज टू मायनस वाय अपॉन वाय आणि डी वाय. चला आता एकदम इझी होऊन गेले बघा. इथे येणार आहे तुमच्याकडे 0 टू इन्फिनिटी वाय इंटू ए रेज टू मायनस वाय अपॉन वाय डी वाय. सो दिस इज इक्वल टू वाय ला वाय काय झाला कट, म्हणजेच काय राहिलं 0 टू इन्फिनिटी राहिला ए रेज टू मायनस वाय डी वाय. याचा आन्सर येतं आपल्याला. काय येणार आहे याचा आन्सर, ए रेज टू समथिंग असेल तर ए रेज टू समथिंग आणि जे काय त्या व्हेरिएबलला मल्टिप्लाय असेल त्याने डिवाइड करतो. म्हणजे याचा आन्सर आलेला आहे ए रेज टू मायनस वाय ऍज इट इज अपॉन ह्या वायला मल्टिप्लाय कोण आहे -1 म्हणून -1 ने डिवाइड करायचं आणि मग त्याचे लिमिट्स लिहायचे आहेत 0 टू इन्फिनिटी. सो -1 बाहेर लिहिलं. आता अप्पर लिमिट ठेवूयात. सो ए रेज टू मायनस इन्फिनिटी मायनस आणि काय बघा हे -1 आहे ना त्याला बाहेर लिहिलं, ठीक आहे. सो बाहेर घेतला आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवलं ते इन्फिनिटी. त्याच्यानंतर आता लोअर लिमिट ठेवायचं ए रेज टू 0. सो दिस इज इक्वल टू मायनस. बट एक महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे, e रेज टू मायनस इन्फिनिटी इज इक्वल टू काय असतो 0 आणि e रेज टू 0 काय असतो 1. ह्या दोन्ही गोष्टी माहिती आहेत आपल्याला, बट स्टील आय एम रिवाइजिंग इट. सो e रेज टू मायनस इन्फिनिटी काय आलं 0 मायनस e रेज टू 0 चा आन्सर 1. सो फायनली आन्सर काय आलेला आहे मायनस मायनस प्लस म्हणजे काय आलं 1. सो आय इज इक्वल टू 1. फाईन. सो सिंपल प्रॉब्लेम आहे. महत्वाचा स्टेप काय आहे, हा ऑर्डर चेंज करणं आणि एरिया फाइंड आउट करता यायला पाहिजे. मागच्या लेक्चर मधलं जे काही प्रॉब्लेम्स घेतले ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो एरिया हा सगळ्यात टॉप मोस्ट प्रायोरिटीचा टॉपिक आणि 2 नंबर प्रायोरिटी कशाला असली पाहिजे, चेंज द ऑर्डर. हे दोनही खूप जास्त गरजेचे आहेत. सेकंड प्रॉब्लेम, आता एक प्रॉब्लेम केलेला आहे. जर कन्सेप्ट क्लिअर झालेली नसेल तर परत एकदा आपण ह्या गोष्टी प्रॉब्लेम मधनं सगळं कव्हर करणार आहे. सो प्लीज फोकस. बघूयात आता कसं सॉल्व्ह करता येईल. पहिल्यांदा तर लक्षात घ्या स्टेप 1 मध्ये गिवन लिहायला सांगितलंय मी ह्या प्रकारच्या प्रॉब्लेम्स मध्ये. सो गिवन काय आहे, आय इज इक्वल टू, हे बघा आपण लिमिट्स लिहिता लिहिताच लगेच क्लिअर झाले पाहिजेत गोष्टी. इथं जर आतलं लिमिट्स पाहिलं, इनर लिमिट्स पाहिलं तर ते कशाच्या भाषेत एक्सच्या, म्हणजे याचा अर्थ ते कोणाच्या लिमिट्स आहेत तर ते लिमिट्स आहेत वायचे. क्लिअर झाले, ठीक आहे. म्हणून आपण लिहिताना इथं काय लिहिणार आहोत, y इज इक्वल टू 0 आणि इथे काय लिहिणार y इज इक्वल टू x. त्याचप्रमाणे जर हे y चे लिमिट्स आहेत तर हे आउटर कोणाचे आहेत, x चे. सो x इज इक्वल टू 0 आणि काय लिहिणार x इज इक्वल टू इन्फिनिटी. हे लिहिता येणं फार मस्ट आहे मित्रांनो, कारण याच्यावर तुमचा पूर्ण प्रॉब्लेम डिपेंड आहे. सो e रेज टू मायनस एक्स स्क्वेअर बाय वाय dx dy. आणि हो तुम्हाला हे सांगायचंय मला, आता समजा PYQ आपण कव्हर केलेत, ह्या टॉपिक मध्ये कव्हर करणार आहोत, पण तसंच्या तसा प्रॉब्लेम येईल असं काहीही नाही. प्रत्येक वेळी चेंज द ऑर्डर म्हणून वेगवेगळा क्वेश्चन येतो. सो तुम्हाला प्रोसिजर कॅच करायची आहे, प्रोसिजर महत्वाची, ठीक आहे. कसं चेंज करायची ऑर्डर ते. सो सेकंड स्टेप, डायग्राम. आणि डायग्राम ड्रॉ करत असताना मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की डायग्राम मध्ये तुम्हाला हे कन्स्टंट्स लिहायचे सगळे. काय लिहिणार, x इज इक्वल टू 0. दुसरं काय आहे कन्स्टंट, x इज इक्वल टू इन्फिनिटी. थर्ड कन्स्टंट काय आहे, y इज इक्वल टू x. आणि फोर्थ कन्स्टंट काय आहे, y इज इक्वल टू 0. फाईन. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक डायग्राम ड्रॉ करूयात.
सो आता आपल्याला फिजिबल रिजन जो शोधायचा आहे, ज्या रिजन बद्दल आपण डिस्कशन करतोय तो रिजन आयडेंटिफाय करायचा असेल तर कन्स्टंट 1 बाय 1 बघूयात. काय सांगितलं, x इज इक्वल टू 0. ओके, x इज इक्वल टू 0 म्हणजे ही लाईन, आणि कुठं जाते, x इज इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे इकडे जाणार आहे आपण, बरं का, इकडे जाणार आहे, समजून घ्या, इकडे जाणार. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात दोन ऑप्शन्स, म्हणजे हे इकडे पण असं पण असू शकतं किंवा असं पण असू शकतं. मग आता बघा त्याच्यानंतर काय, y इज इक्वल टू एक्स, म्हणजे ही लाईन आणि तिथनं y सुरू होतो आणि कुठं जातो, y इज इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ इकडे येणार नाही, कुठे येणार, y इज इक्वल टू एक्स पासनं, आय मीन y इज इक्वल टू 0 हे, आणि त्याच्यानंतर y इज इक्वल टू एक्स, ह्या दोघांच्या मधला पार्ट नीट समजून घ्या. y इज इक्वल टू एक्स आणि y इज इक्वल टू 0 ह्या दोघांच्या मधला पार्ट असणार आहे. आणि त्याचबरोबर एक्सच्या बाबतीत काय, एक्स पासून म्हणजे 0 पासून स्टार्ट होतो आणि इकडे जातो, म्हणजे इन्फिनिटीकडे जाणार आहे. म्हणजे रिजन जर आपण नीट ड्रॉ केला तर तो रिजन आता असा असणार आहे. ओके, क्लिअर झालंय. परत एकदा समजा मी हे रिवाइज करतो, मी काय सांगितलंय ते. ठीक आहे, कसं रिवाइज करणार बघा आपण आता. एक्स इज इक्वल टू 0 म्हणजेच काय, वाय ऍक्सिस. ओके, आणि परत एक्सच्या व्हॅल्यू कुठे जाणार, इन्फिनिटी, इकडे म्हणजे ह्या भागात, बरोबर. आता काही लोकांच्या डाऊट असेल मगाच्या सारखं, सर इकडे का नाही जाणार, बघूयात ते का नाही जाणार. इथे काय आहे, वाय इज इक्वल टू एक्स, बरोबर, वाय इज इक्वल टू एक्स, आणि त्याच्यानंतर काय, वाय इज इक्वल टू 0. मग वाय इज इक्वल टू 0 कुठे, इथं, आणि वाय इज इक्वल टू एक्स कुठे, इथं. म्हणजे यांच्या दोघांच्या मधला रिजन म्हणजे कुठला, आता जो मी ड्रॉ केलेला आहे, शेड केलाय तो रिजन जो आहे तो आपला फिजिबल रिजन आहे. आणि मग ह्या रिजन मध्ये आपल्याला स्ट्रीप ड्रॉ करायची. आता फक्त माझा क्वेश्चन हा आहे की ऑलरेडी लिमिट्स कोणाचे दिलेले होते, वायचे लिमिट दिले होते. म्हणजे पहिली स्ट्रीप जी आहे ती कशी होती, तर ती होती करेक्ट, ती होती व्हर्टिकल. आता कशी ड्रॉ करायची आहे, हॉरिझॉन्टल ड्रॉ करायची आहे. समजून घ्या, आता कशी ड्रॉ करायची आहे, हॉरिझॉन्टल ड्रॉ करायची आहे स्ट्रीप. सो ते ड्रॉ करत असताना आता हॉरिझॉन्टल स्ट्रीप ड्रॉ करायची, हे क्लिअर झालंय. मग ती स्ट्रीप ड्रॉ करताना समजा अशी स्ट्रीप जी आहे, अशी स्ट्रीप आपण ड्रॉ केली. पण एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. काय लक्षात आली आहे, की सर तुम्ही अशी स्ट्रीप जरी ड्रॉ केली तर तिचा लेफ्ट जो काय आहे, लेफ्ट एंड आहे तो सांगता येतो. लेफ्ट एंड कुठं आहे, वाय इज इक्वल टू एक्स ह्या लाईनवर आहे. पण राईट एंड सांगता येईल का, नाही सांगता येणार. कळालं, नाही सांगता येणार आपल्याला राईट एंड. म्हणजेच काय, त्यावेळेस काय घेणार आपण, त्याची व्हॅल्यू इन्फिनिटी घेणार. ओके, बाकी तर हे माहिती आपल्याला. सो आता पुढच्या स्टेप्स करूयात. स्टेप नंबर 3, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. नुसतं नावाला लिहायचे, कधी कधी गरज पडणार आहे त्याची, बरं का, आता तर नाही सध्या. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, स्टेप नंबर 4, स्ट्रीप. कुठल्या प्रकारची स्ट्रीप ड्रॉ करतोय, आता मी तुम्हाला एक्सप्लेनेशन मागच्या प्रॉब्लेम मध्ये सांगितले ते लिहित नाही मी आता. सो वी ड्रॉ, कुठली स्ट्रीप ड्रॉ करायची आहे, हॉरिझॉन्टल. आणि त्याचं कारण सांगितलेलं आहे तुम्हाला. ओके, का तर पहिली ती व्हर्टिकल होती. कशावरनं व्हर्टिकल होती, कारण लिमिट्स कोणाचे दिले होते, वायचे. आता कोणाचे लिमिट शोधायचे लक्षात घ्या, एक्सचे. मग आता इथं स्ट्रीप बद्दल डिस्कशन करूया. सो लेफ्ट एंड ऑफ स्ट्रीप लाइज ऑन, लेफ्ट हँड कशावर आहे, लाईन y इज इक्वल टू एक्स, बरोबर, y इज इक्वल टू एक्स. आणि राईट एंड कशावर आहे माहितीये का, नाही माहित. म्हणजे इकडे त्याला कुठे बाउंड नाही. मग कुठं टेंड करतो, म्हणजे कुठं जातोय तो, टुवर्ड्स इन्फिनिटी. ओके, सो राईट एंड ऑफ स्ट्रीप टेंड्स टुवर्ड्स इन्फिनिटी. म्हणजे याचा अर्थ काय झाला, म्हणजेच काय मिनिंग झाला त्याचा, एक्स जो आहे, आता इथे बघा लाईन वाय इज इक्वल टू एक्स आहे ना, वाय, तर त्या ठिकाणी आपण एक्स ची व्हॅल्यू लिहायची. दॅट इज आता कोणाचे लिमिट शोधतोय, हॉरिझॉन्टल स्ट्रीप म्हणजे एक्स चे लिमिट शोधायचे असतात. सो एक्स इज इक्वल टू काय येणार, वाय. आणि म्हणजेच इथे काय त्याचा मिनिंग काय झाला, इथे एक्स इज इक्वल टू काय झालं, इन्फिनिटी. ओके, सो या दोन गोष्टी लक्षात आल्या. देअरफॉर लिमिट्स ऑफ एक्स varies
फ्रॉम एक्स इज इक्वल टू वाय टू एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी. मला वाटतं आता हे क्लिअर झालंय. मगाशी पण सेम केलं होतं. त्याच्यानंतर लिमिट्स ऑफ वाय व्हॅरीज फ्रॉम, आता हे सांगायचं आहे. सांगा बरं, आता हे जे काय आहे लिमिट्स तुमचे वायचे लिमिट्स कुठनं कुठं जाणार आहेत बघून घ्या. लिमिट्स कुठनं कुठं जाणार आहेत तर ते आहेत ही स्ट्रीप कुठनं कुठं जाणार अशी आपण सरकवणार. सो काय येणार तुमचं सगळ्यात स्टार्टिंगला वायची व्हॅल्यू काय आहे 0 आणि वर कुठं सरकवणार ही लाईन अशी वाढत जाणार आहे. सो वर 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 जाणार. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, याचा मिनिंग काय झालेला आहे की वायची व्हॅल्यू जी आहे टेन्स टुवर्ड्स इन्फिनिटी. सो फ्रॉम काय लिहिणार आपण, फ्रॉम y is equal to 0 to y is equal to infinity. Step number 5, integral. इथे 1 म्हणतोय, so 1 becomes I is equal to, हा आता याच्यामध्ये कोण आहे व्हेरिएबलच्या फॉर्मॅट मधलं लिमिट, तर ते एक्स चे लिमिट्स आहेत व्हेरिएबलच्या फॉर्मॅट मध्ये. ते लिहूयात. एक्स कुठनं कुठं व्हॅरी होतो लक्षात घ्या, वाय टू इन्फिनिटी बरोबर, आणि वाय कुठनं व्हॅरी होतो 0 टू इन्फिनिटी. बाकी ऍज इट इज एक्स एक्स स्क्वेअर बाय 2 dx dy. फाईन. सो अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिळालेलं आहे. आता हे सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करायचंय, 0 टू इन्फिनिटी कॉन्स्टंट त्याला बाहेर ठेवायचंय आणि y टू इन्फिनिटी जे आहे कोणाचे लिमिट्स आहेत ते एक्सचे, म्हणून काय करायचंय एक्सच्या टर्म आपण एकत्र लिहूयात. पण आता विषय असा आहे की इथे पण एक्स आहे आणि इथं पण एक्स आहे. म्हणजे काय झालंय, दोन फंक्शन्स आहेत आणि ते मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये आहेत आणि इथे ई आहे. सो तुम्हाला आठवतंय का एक फॉर्म्युला असा मी तुम्हाला सांगितला होता, लक्षात नसेल कदाचित तुमच्या, ई रेस टू एफ ऑफ एक्स असं आहे समजा, इंटिग्रेशन ई रेस टू एफ ऑफ एक्स. आणि हे फंक्शन जे आहे त्याची डेरिव्हेटिव्ह जर शेजारी असेल, त्याची डेरिव्हेटिव्ह जर शेजारी असेल तर त्याचा आन्सर जे आहे ना, त्याचा आन्सर जे आहे ते काय येतं, ई रेस टू एफ ऑफ एक्स. काय आन्सर येतं त्याचं, ई रेस टू एफ ऑफ एक्स येतं. सो हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे आपल्याला आणि त्यासाठी जेवढे काही पॉसिबल ऍडजस्टमेंट आहेत त्या सगळ्या करणार. मग इथे लक्षात घ्या ई रेस टू काय आहे, ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर बाय, सॉरी इथे वाय, वाय. मग जर इथे ऑब्झर्व केलं हा एक्स इकडनं लिहिला बरोबर, पण विषय असा आहे की ही मायनस एक्स स्क्वेअर बाय वाय जो आहे त्याची नक्की डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 याची नक्की डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा. याची डेरिव्हेटिव्ह आता अर्थातच पार्शल वाय दिसतो म्हणजे पार्शल डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. सो त्याचा आन्सर जे आहे याची जर डेरिव्हेटिव्ह जर काढली ना आपण तर डेरिव्हेटिव्ह काय येणार याची मायनस 2x अपॉन वाय बरोबर. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला कुठली डेरिव्हेटिव्ह प्रोड्यूस करायची आहे, मायनस 2x बाय वाय. आता इथे ऑलरेडी काय आहे एक्स आहे, समजून घ्या इथे काय आहे ऑलरेडी एक्स आहे. सो जर इथे एक्स असेल तर तुम्हाला कोणाला नवीन इंट्रोड्यूस करायचे, मायनस 2 बाय वाय ला. मग तुम्ही जर इथे लक्षात घ्या मायनस 2 बाय वाय असं प्रोड्यूस केलं आहे का ऑलरेडी ओरिजिनल याच्यात, नाही मी प्रोड्यूस करतोय म्हणजे मला त्याला कॅन्सल करण्यासाठी सुद्धा फॅक्टर लिहावं लागेल. म्हणजेच याचा अर्थ मला काय लिहावं लागेल, वाय बाय मायनस 2 किंवा मायनस वाय बाय 2. कळालं का, हे फक्त इंट्रोड्यूस करतोय समजण्यासाठी, मायनस 2 बाय वाय इंटू वाय बाय मायनस 2 फक्त समजण्यासाठी. आणि मग इकडे पुढे लिहायचंय dx dy, हे फक्त अंडरस्टँडिंग पर्पज आहे, एवढे इलॅबोरेट करून देतोय. सो 0 टू इन्फिनिटी इथे आहे y टू इन्फिनिटी. आता समजून घ्या याच्यातला जो हा फॅक्टर आहे y बाय मायनस 2 याला थोडंसं आपण काय करूयात आता बाहेर ठेवूयात आणि मायनस 2x एकत्र करून लिहूयात. म्हणजे काय मिळेल आपल्याला, ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर बाय वाय इंटू मायनस 2x बाय वाय. क्लिअर आहे, एवढं झालंय क्लिअर. त्याच्यानंतर इथं काय आहे dx, परफेक्ट. आणि कोण आहे इकडे इंटू वाय बाय मायनस 2 dy. सो I इज इक्वल टू, समजण्यासाठी इथे एक ब्रॅकेट टाकून देतो म्हणजे बऱ्यापैकी आयडिया येऊन जाईल काय चाललंय.
ही ऍडजस्टमेंट फार गरजेची आहे सगळ्या प्रॉब्लेम मध्ये, ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट. सो 0 to इन्फिनिटी. आणि आता मला सांगा बरं, ह्या फॉर्मॅटमध्ये बसलेला आहे त्याचा आन्सर काय येणार आहे? e raised to f of x येणार आहे, बरोबर ना. म्हणून मग काय लिहिणार मी इथे आता डायरेक्ट बिंदास, e raised to f of x म्हणजे काय? मायनस एक्स स्क्वेअर बाय वाय, राईट. आणि मग त्याचे लिमिट्स ठेवायचे. काय लिमिट्स आहेत त्याचे? फ्रॉम, बघा लिमिट्स बघून घ्या, फ्रॉम y टू इन्फिनिटी इंटू वाय अपॉन -2 आणि इकडे आहे dy. सो दिस इज इक्वल टू, आता y बाय -2 जो आहे त्याच्यातला -1/2 बाहेर लिहू अगोदरच, 0 to इन्फिनिटी. सो काय येणार आहे? e raised to, बघा इन्फिनिटी ठेवायचे अगोदर, इन्फिनिटी. सो इन्फिनिटी ठेवलं ना तर काय येणार आहे? e raised to -इन्फिनिटी येणार, बरोबर ना. हे काय येणार आहे? e raised to -इन्फिनिटी. त्याच्यानंतर मायनस, आता काय ठेवायचंय? e raised to. समजून घ्या, इथे जर -y² आहे तर मायनस साइन तर राहीलच राहील. आणि इथे काय येणार आहे? y डिनॉमिनेटरला आहे आणि काय येणार आहे? y² बाय y असं येणार, बरोबर. y² बाय y म्हणजे याचा अर्थ फक्त हा y² आणि हा y कॅन्सल होईल आणि फक्त काय राहील? y राहणार. त्याच्यानंतर झालं, मग पुढे फक्त y येणार आहे. इथे फक्त काय येणार आहे? y आणि dy. सो दिस इज इक्वल टू -1/2 0 to इन्फिनिटी. आता e raised to -इन्फिनिटी काय असतं हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला. काय असतो तो असतो 0 मायनस e raised to -y y dy. क्लिअर. सो बघा फायनली आन्सर काय येतं? इथे आता मायनस येणार आहे पण हे मायनस साइन मी इथे देऊन टाकतो, प्लस होऊन जाईल. सो 0 to इन्फिनिटी आणि इथे 1/2 आहे. सो e raised to -y इंटू y dy. आता हे एकदम व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये, तरी पण विषय असा आहे की ते काय दोन फंक्शन्स आहेत इन टर्म्स ऑफ y आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे आयदर तुम्हाला युव्ही रूल वापरायला लागेल किंवा बर्नौली रूल वापरायला लागेल. जो सोपा असेल तो वापरूयात आपण. कसं करणार आहोत मग? समजा जे पहिल्यांदा माहिती आहे, जर बर्नौली वापरायचं असेल तर बर्नौलीच्या केसमध्ये जे लिनियर फंक्शन असतं ना, सॉरी अल्जेब्रिक फंक्शन असतं ना, त्याला u म्हणायचं असतं आणि दुसरं कुठलंही फंक्शन असू द्या त्याला v म्हणायचं असतं. सो पहिलं फंक्शन जे आहे त्याला u याला म्हणतोय आपण. सो त्यानुसार आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. काय ना 0 to डायरेक्ट सॉल्व्ह करूयात. चला, u ऍज इट इज लिहायचं असतो, माहिती ना, u ऍज इट इज. आणि मग हे जे फी आहे त्या फीची काय लिहायची? डेरिव्हेटिव्ह, सॉरी इंटिग्रेशन लिहायचं, इंटिग्रेशन, सॉरी. सो e raised to -y इंटिग्रेशन आणि इथे y ला जो मल्टिप्लाय त्याने डिवाइड करतो, म्हणजे -1 ने डिवाइड केलं. क्लिअर. नाव आता प्लस मायनस असतं, एकदा प्लस मग मायनस, बरोबर. मित्रांनो, हे जर आता लक्षात येत नसेल तर हे बघून घ्या परत एकदा. बर्नौली रूल चेक करा, सगळं शिकवलेलं आहे मल्टिपल टाइम्स. सो बर्नौली रूल बघून घ्या एकदा, प्लस मायनस. मग आता काय करायचं? हे जे फंक्शन इथे घेतलंय ना त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपण. सो y आहे त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार? y ची डेरिव्हेटिव्ह 1. आणि इथे जे आलेलं आहे, नीट ऐका, हे जे आन्सर आलेलं आहे त्याचं परत एकदा इंटिग्रेशन घ्यायचं. आता इथे -1 हे विसरू नका, बट e raised to -y त्याचं इंटिग्रेशन ऍज इट इज e raised to -y. बट कशाने डिवाइड करणार आपण? -1 ने डिवाइड करणार. पण ऑलरेडी एक -1 होता, म्हणजे याचा अर्थ काय झाला? -1 +1 झाला, म्हणजे हे फक्त असं दिसणार तुम्हाला. आणि मग पुढच्या स्टेप्स येत नाहीत. त्याचं कारण असं, 1 हा कॉन्स्टंट आहे, त्याच्या पुढच्या सगळ्या कॉन्सिक्युटिव्ह डेरिव्हेटिव्ह जे आहेत त्या सगळ्या काय होणार आहे? 0 होणार आहे. आणि मग हे त्याचं आन्सर आलं एवढ्या पार्टचं. आणि लिमिट्स आहेत फ्रॉम 0 to इन्फिनिटी. हे एकदा व्यवस्थित समजून घ्या. कशावरून केलं हे आपण? बाय बर्नौलीज रूल. ठीक आहे. 1/2 इथे काय येणार आहे? नीट व्हॅल्यू ठेवायच्या आहेत, काही गडबड करायची नाही. सो पहिल्यांदा हे थोडं सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये लिहितो, -y e raised to -y. ठीक आहे. आणि इथे मायनस e raised to -y 0 to इन्फिनिटी. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली, इथं मायनस आहे, त्याला कॉमन घेऊ शकतो का? यस, घेऊ शकतो. सो मायनस इथे कॉमन लिहिला तर इथे काय होणार? प्लस, आणि इथे काय होणार आहे? प्लस. सो दिस इज इक्वल टू -1/2. आणि आता व्हॅल्यूज ठेवायच्यात. पहिल्यांदा इन्फिनिटी ठेवूयात. जर इथे इन्फिनिटी ठेवलं, लक्षात घ्या इथं काय आहे? इन्फिनिटी, बरोबर, इन्फिनिटी, वायच्या ऐवजी इन्फिनिटी, बट e raised to काय होणार? -इन्फिनिटी प्लस e raised to काय? -इन्फिनिटी. हे सगळं काय झालं? अप्पर लिमिट ठेवलं. आता लोअर लिमिट मायनस, लोअर लिमिट म्हणजे 0 ठेवायचं.
इथं वायच्या ऐवजी 0 ठेवला, सगळं टोटल पार्ट काय झालं 0 झाला, प्लस e रेस टू काय होणार 0. सो दिस इज इक्वल टू -1/2. आता सांगा बरं क्लिअरली काय आन्सर दिसतंय आपल्याला. e रेस टू -इन्फिनिटी काय असतो 0 असतो आणि हा पण e रेस टू -इन्फिनिटी 0 असतो. सो हा पूर्ण 0 झाला. ह्या मायनस साईन आणि e रेस टू 0 1 असतो. सो 0 -0 + 1. सो अशा पद्धतीने हे आन्सर आहे. सो -1/2 आणि इथे मायनस काय होणार आहे बघून घ्या. हे मधलं मायनस आहे. सो -1 येणार, -1. सो फायनली माझा आन्सर जे आहे ते काय आलेलं आहे I इज इक्वल टू 1/2. दिस इज द फायनल आन्सर. म्हणजे तुम्ही एक गोष्ट शिकला त्याच्यावरनं की तुम्हाला चेंज द ऑर्डर हा जो प्रकार आहे तो इझी आणि तोच नवीन आहे. बाकी तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथून पुढच्या सगळ्या गोष्टी ट्रिवियल आहेत. म्हणजे मित्रांनो परत एकदा तुम्हाला सांगायचंय मला की तुम्ही बेसिक्स परत एकदा बघा, सगळे लेक्चर परत एकदा करा, नीट समजून घ्या. कारण जर हे इव्हॅल्युएशन तुम्हाला जमलं नाही, याच्यात काही नवीन शिकवतोय का मी नाही, हे सगळं शिकवलेलं आहे, परत परत यूज करायला लागतंय. म्हणजे आपल्याला चेंज द ऑर्डर आलं म्हणजे सगळं आलं असं नाही, बट नुसता क्वेश्चन असेल चेंज द ऑर्डर तर 5 मार्क्स मिळतील आणि जर असा क्वेश्चन आला तर चेंज द ऑर्डरला 3 मार्क्स असतात आणि इव्हॅल्युएशनला 2 मार्क्स असतात. नेक्स्ट प्रॉब्लेम. आता इथे तुम्हाला काय सांगितलंय चेंज द ऑर्डर ऑफ इंटिग्रेशन, फक्त चेंज करायला सांगितले ऑर्डर. कारण इथे f(x, y) हे असं जनरल फंक्शन आहे. सो इव्हॅल्युएट करायचं नाही, लास्ट इयरला विचारलेला क्वेश्चन आहे. सो चला सॉल्व्ह करूयात आपण. पहिल्यांदा आता इथे शॉर्टकट टाकूयात आपण, यालाच 1 म्हणूयात कारण इथे स्पेसिफिकली दिलेलं आहे. किंवा ठीक आहे परत जर लिहायचं असेल तरी लिहू शकतो, काय अडचण नाही. स्टेप 1 गिवन I इज इक्वल टू, लिहिताना कसं लिहिणार हे पाहिलं तुम्ही, इनर लिमिट्स पाहिलेत ते एक्सच्या भाषेत आहे, म्हणजे कोणाचे लिमिट्स आहेत वायचे आहेत, बरोबर. आणि मग हे जर आतले लिमिट्स इनर लिमिट जर वायचे आहेत तर आउटर लिमिट कोणाचे आहेत एक्सचे आहेत. सो x इज इक्वल टू 0 अँड x इज इक्वल टू 5, करेक्ट. ऑल्सो y इज इक्वल टू 2 - x अँड y इज इक्वल टू 2 + x. सो f(x, y) dx dy, राइट, इसको 1 बोलेंगे हम लोग. सेकेंड स्टेप डायग्राम. आता डायग्राम साठी काय करायचंय 1 बाय 1 हे सगळे कन्स्टंट लिहायचे. सो फर्स्ट कन्स्टंट काय x इज इक्वल टू 0 म्हणजेच काय असतो माहिती आपल्याला y ऍक्सिस. त्याच्यानंतर दुसरा कन्स्टंट काय आहे x इज इक्वल टू 5, बरोबर ना. सो ते काय असतंय अशी लाईन विच इज पॅरलल टू y ऍक्सिस बट पासेस थ्रू x इज इक्वल टू 5. ओके. त्याच्यानंतर थर्ड कन्स्टंट आहे y इज इक्वल टू 2 + x आणि फोर्थ कन्स्टंट आहे, थोडंसं आपण व्यवस्थित इलेबरेट करून लिहूया. फोर्थ कन्स्टंट y इज इक्वल टू 2 - x. आता इथं जागा सोडली त्याचं कारण इथं मला टेबल लिहायला लागेल, बरोबर ना. सो टेबल जर लिहायचं असेल तर कसं लिहावं लागेल टेबल. एक्स वाय एक्सची व्हॅल्यू 0 ठेवूयात. 0 ठेवली काय मिळणार आहे y इज इक्वल टू 2 मिळणार डायरेक्ट, क्लिअर. त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू 0 ठेवूयात. जर y ची 0 ठेवली तर काय मिळणार x 2 + x इज इक्वल टू 0 ना, म्हणजे x इज इक्वल टू -2. सो पहिला पॉईंट इथे 0 2 मिळाला आणि दुसरा पॉईंट -2 0 मिळाला, हे क्लिअर असू देत. त्याच्यानंतर इथे x ची व्हॅल्यू 0 ठेवूयात. x ची 0 y इज इक्वल टू 2 डायरेक्टली. आणि जर तुम्ही आता y ची व्हॅल्यू 0 ठेवलीत तरीही x ची व्हॅल्यू काय येणार आहे 2 येणार आहे. सो हा पॉईंट लक्षात घ्या, 0 2 आणि 2 0 हे दोन पॉईंट्स आपल्याला माहिती पाहिजेत. बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. चला डायग्राम ड्रॉ करूयात आता छानपैकी. सो डायग्राम ड्रॉ करण्यासाठी पहिल्यांदा x इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0 कुठं आहे सांगा बरं, म्हणजेच y ऍक्सिस मित्रांनो. म्हणजेच काय आहे x इज इक्वल टू 0 म्हणजेच काय आहे हा तुमचा y ऍक्सिस. त्याच्यानंतर
x इज इक्वल टू 5 बरोबर. आणि पहिल्यांदा ह्या लाईन दोन ड्रॉ करायच्यात. पहिली लाईन आहे 0 2. पहिली लाईन काय आहे, पॉईंट काय त्याचे 0 2 बरोबर. 0 2 कुठे आहे, x ची व्हॅल्यू 0. नीट बघा, x ची व्हॅल्यू 0. मी पॉइंट्स नीट लिहिलेले नाही, बरं ठीक आहे लिहितो. ओके फाईन. सो पहिल्यांदा पॉईंट जर पाहिला आपण तर फर्स्ट पॉईंट जो आहे तो काय आहे 0 2 म्हणजे एक्स ऍक्सिसवर 0 वाय वर 2. म्हणजे साधारणतः जर तुम्हीच केली, एक तर पहिली गोष्ट हे पॉईंट दाखवण्याची गरज नसते, तुम्ही डायरेक्ट डायग्राम काढणं गरजेचं डायरेक्ट. ठीक आहे. सो इथे समजा 1 आहे 2 आहे 3 4 5 इकडे 6 आहे इकडे 7 आहे असं मी अजून करतो. सो पहिला पॉईंट इथे भेटला मला. ओके फर्स्ट पॉईंट काय 0 2. ठीक आहे 0 2. त्याच्यानंतर काय -2 0 म्हणजे एक्स ऍक्सिसवर असणार आहे की नाही तो, मग तो इकडे येणार इथे 1 आणि इथे -2. सो इथे मला हे दोन पॉईंट्स मिळाले. मला ह्या दोन पॉईंट्सना आता स्ट्रेट लाईनने जोडायचं. सो फर्स्ट लाईन जी आहे आय होप हा पॉईंट तुम्हाला लक्षात आला असेल की 0 2 इथे ड्रॉ केलाय आणि -2 0 इथे ड्रॉ केलाय. ठीक आहे. स्केलिंग तुमच्या पद्धतीने करा. तुम्ही एक्झाम मध्ये तिकडे पॉईंट टाकले नाही टाकले काही फरक पडत नाही. डायग्राम प्रॉपर दिसणं गरजेचं आहे. तुम्ही व्यवस्थित स्केलिंग करून वगैरे करू शकता. त्याच्यानंतर 0 2 आणि 2 0 हे तर इझी आपल्यासाठी. काय इझी आहे 0 2 इथे समजा 1 येईल आणि इथे 2 येईल. आता 1 2 त्याच्यानंतर 3 4 आणि 5 असं आहे समजा. सो आता इथे काय 0 2 म्हणजे एक्स 0 आणि वाय 2 म्हणजे परत हाच पॉईंट आला आणि त्याच्यानंतर 2 0 म्हणजे हा पॉईंट. आता हे दोन पॉईंट्स मला स्ट्रेट लाईनने जोडायचे आहे. फाईन. सो अशा पद्धतीने माझी ही स्ट्रेट लाईन आली. ह्या स्ट्रेट लाईनचं नाव काय आहे, ही जी लाईन आहे हे लाईनला काय म्हटलंय मी 1 2 3 4 5 y इज इक्वल टू, ही फर्स्ट लाईन आहे ना, y इज इक्वल टू काय आहे 2 + x. आणि ही जी लाईन आहे ही लाईन कुठली आहे y इज इक्वल टू 2 - x. ठीक आहे. अजून एक लाईन ड्रॉ करायची आहे. पहिली गोष्ट x इज इक्वल टू 0 जागच्या जागीच आहे. त्याच्यानंतर x इज इक्वल टू 5 म्हणजे x इज इक्वल टू 5 1 2 3 4 5 आणि याच्यातनं पास होणारी एक स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. सो याच्यातनं पास झाले पाहिजे. फाईन. सो अशा पद्धतीने ही लाईन आहे आणि ह्या लाईनचं नाव काय आहे x इज इक्वल टू 5. ठीक आहे. 1 2 3 आणि 4 ह्या चार लाईन्सचा आपण आता विचार करणार आहे. सो पहिल्यांदा समजून घेऊयात की रिजन कुठला आपल्याला डिनोट करायला लागेल. रिजन जर पाहिला तर लक्षात घ्या x इज इक्वल टू 0 to 5 म्हणजे x 0 to 5 म्हणजे तुम्ही साधारणतः ह्या दोन लाईनच्या मधला एरिया कन्सिडर करणार. ओके मधला रिजन, ह्या दोन लाईनच्या मधला रिजन पकडलाय. आणि त्याच्यानंतर ह्या y ची व्हॅल्यू कुठं कुठं y इज इक्वल टू 2 - x म्हणजे 2 - x 2 कुठं जाते 2 + x म्हणजे याचा अर्थ हा जो ट्रायंगल तयार झालाय मित्रांनो, हा ट्रायंगलच आपला
फिजिबल रिजन आहे आणि त्या रिजनवरच आपल्याला काय करायचं आहे, ऑर्डर चेंज करायची. सो रिजन लक्षात आलेला आहे तुमच्या. आता हा रिजन जरी तुमच्या लक्षात आलेला असला, ठीक आहे, हा रिजन जरी तुमच्या लक्षात आलेला असला तरी याच्यात पण थोडेफार कॉम्प्लिकेशन्स आहेत. ते काय आणि कसे ते तुम्हाला मी आता इलस्ट्रेट करणार. फाईन, हा रिजन आहे आणि आता ह्या रिजन मध्ये फक्त मला एवढं विचारायचंय की अगोदरची जी काही स्ट्रीप होती ती व्हर्टिकल होती की हॉरिझॉन्टल होती. त्याच्यासाठी तुम्हाला लिमिट्सकडे यायचे. कोणाचे लिमिट्स आहेत? वायचे. क्लिअरली जर लिमिट्स हे इनर लिमिट्स वायचे आहेत म्हणजे स्ट्रीप 100% कशी असणार? व्हर्टिकल असणार. कशी होती ती? व्हर्टिकल, बरोबर ना, व्हर्टिकल. आता तिला काय करायचं? हॉरिझॉन्टल. आता हॉरिझॉन्टल करूया. लगेच मी स्ट्रीप ड्रॉ करायला गेलो पण माझी एक गोष्ट लक्षात आली. काय लक्षात आलेली आहे? हा सर, स्ट्रीप ड्रॉ करायला आम्हाला माहिती आहे लेफ्ट हँड एक काहीतरी फिक्स पाहिजे, लाईन कर्व काहीतरी पाहिजे आणि राईट हँड सुद्धा काहीतरी फिक्सिंग कर्व पाहिजे. इथे बघा राईट हँडचा काही प्रॉब्लेम नाही, एकच लाईन आहे तो. सो तुमची स्ट्रीप तिकडे बरोबर काय होणार आहे? बाउंड होणार आहे. बट लेफ्ट हँड साईडला बघा, लेफ्ट हँड साईडला ही पण लाईन आहे, ही पण लाईन आहे, दोन लाईन्स आहेत. कन्फ्युजन आहे. ओके, ही पण लाईन आहे, ही पण आहे, कन्फ्युजन आहे. मग काय करायला लागेल? सो एकच फिक्स असं तुम्हाला लोअर लिमिट मिळत नाही. मुद्दा समजून घ्या, लोअर लिमिट मिळत नाही. सो काहीतरी ऍडजस्टमेंट करावी लागेल. मग मी आता काय लॉजिक लावणार आहे? इथपर्यंत जर विचार केला, इथून जर वरच्या भागात जर गेलो, इथून वरच्या अप्पर पार्टमध्ये गेलो तर मला लोअर लिमिट मिळतो. कोण लोअर लिमिट किंवा लोअर बाउंड? ही लाईन म्हणजे लोअर बाउंड असणार. क्लिअर. सो लोअर लिमिट मिळून जाईल. कुठून? इथून वर गेल्यानंतर. आणि इथून खाली आल्यानंतर कोण मिळणार? ही लाईन मिळणार. अभी बात को समजा करो. म्हणजेच काय, मी जर हे इंटिग्रल जर स्प्लिट केलं तर करेक्ट. म्हणजे मी आता इंटिग्रल स्प्लिट करणार आहे आणि इंटिग्रल स्प्लिट करण्यासाठी हा जो रिजन आहे याचं सुद्धा मला स्प्लिटिंग म्हणजे दोन भागात डिवायडेशन करावं लागणार आहे मित्रांनो. म्हणून आता मुद्दा काय आहे लक्षात आलाय तुमच्या? स्प्लिटिंग काय करायचं ते. ठीक आहे, अगोदर काय करूयात आपण? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूयात स्टेप बाय वाईज. आता तुम्हाला एक आयडिया देऊन ठेवली आहे मी. आता स्ट्रीप ड्रॉ करायच्या वेळेस तुम्हाला सांगणार आहे नक्की कसं करायचं ते. ठीक आहे. स्टेप नंबर 3, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जर काढायचं असेल, सो फर्स्ट पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जर काढायचं असेल, समजा हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन घेतला समजा, तर त्या केसमध्ये काय करायचंय? कोणाचं इंटरसेक्शन आहे? x = 5 आणि y = 2 + x. सो y = पहिल्यांदा x घेऊयात आपण. x = 5 put x = 5 in y = 2 + x. करेक्ट. मग तसं जर केलं आपण तर बघून घ्या, ह्या x = 5 आणि ह्या लाईनच्या इंटरसेक्शन हा जो पॉइंट आहे तो कसा मिळेल मला? x ची व्हॅल्यू त्याच्यात ठेवायची. सो y = काय मिळणार मला? 2 + 5. सो दॅट इम्प्लाइज y = काय मिळालं? 7. सो दॅट इम्प्लाइज पॉइंट काय मिळाला मला? 5 आणि 7. बरोबर, x ची व्हॅल्यू 5 आणि y ची काय मिळाली? 7. सो हा एक पॉइंट मिळाला मला. क्लिअर आहे. सो हा पॉइंट काय आहे? इथं लिहूयात आपण. आता काय असणार आहे तो? 5, 7 असा कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, आता याचं कॅल्क्युलेशन करूयात. पुट x = 5 इन. आता हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोणाचा आहे? ही लाईन आहे x = 5 आणि ही लाईन आहे y = 2 - x. तर त्याच्यात ठेवूयात. सो 2 - x. क्लिअर. मग काय मिळेल आपल्याला? सो y = 2 - 5. सो दॅट इम्प्लाइज y = -3. काय मिळालं? -3 मिळालेलं आहे. ठीक आहे. सो देअरफॉर दॅट इम्प्लाइज 5 - 3. हा सुद्धा एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे आणि तो ऑब्व्हियसली कुठं आहे? तो इथे 5 - 3. क्लिअर आहे. आणि हा जो आहे याच्याबद्दल काही सांगायची गरज नाही. हा तर क्लिअर माहिती आहे आपल्याला. काय? 0 to, कारण 2 वेळा तो त्याच्यातनं लाईन पास झाली ना, 0 to 0 to. सो 0 to. आणि मग आता कॉमन सेन्स सांगा मला, जर आपल्याला याच्या इकडे बरोबर समोर ह्या ट्रायंगलचे दोन पार्टमध्ये डिवायडेशन करायचं आहे आणि ते कशावर ठरणार? ह्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनवर. कारण लिमिटचा विषय आहे ना, लोअर लिमिट इथून वर वेगळं आणि इथून खाली वेगळं आहे ना लोअर लिमिट. असे जर स्ट्रीप ड्रॉ केली तर, म्हणून आता तुम्ही काय करणार आहात? बरोबर इथे एक
अशा पद्धतीने एक मार्किंग केली. काय केली? अशा पद्धतीने एक मार्किंग केली. आणि मग इथला पॉईंट सांगू शकता का लगेच? बिंदास सांगू शकतो आपण. काय सांगू शकतो? पहिली गोष्ट, एक्स ची व्हॅल्यू जी इथनं पास होती लाईन ती असणार, म्हणजे इथं काय 5. सो एक्स ची व्हॅल्यू 5 आली आणि वाय ची काय आहे? जी इकडे असणार, पॅरललच आहे ना, सो 2. सो एक्स इज इक्वल टू 5 आणि वाय काय आलेला आहे? 2 आलेला आहे. क्लिअर? आता हा वरचा पार्ट जो आहे मित्रांनो, वरचा पार्ट, त्या वरच्या पार्टला आपण काय म्हणणार आहोत? रिजन ए. आणि खालच्या पार्टला काय म्हणणार आहोत? रिजन बी. समजून घ्या. सो हा पार्ट आहे A1 किंवा ए म्हणा हवं तर. बरं ठीक आहे, याला A1 म्हणतो आणि याला A2 म्हणतो. कसं आहे करा, काय अडचण नाही. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये जी काय आपल्याला परफॉर्म करायची प्रोसेस, स्ट्रीप, त्याच्यासाठी आता कळालंय की वायचे लिमिट्स होते दिलेले, म्हणजे ती स्ट्रीप व्हर्टिकल होती, आता ती हॉरिझॉन्टल करायची, म्हणून हा प्रपंच केलाय आपण. 2 पार्टमध्ये डिवायडेशन केलेलं आहे. मग आता इथे स्ट्रीप आपण ड्रॉ करूयात अशी. किती स्ट्रीप ड्रॉ करायला लागतील? जर आपण रिजनच जर 2 पार्टमध्ये डिवाइड केला, याचा अर्थ मित्रांनो किती स्ट्रीप ड्रॉ करायला लागणार आहेत? 2 स्ट्रीप ड्रॉ करायला लागणार आहेत. सो A1 जो आहे A1 आणि A2 साठी सुद्धा एक सेपरेट स्ट्रीप ड्रॉ करायला लागणार आहे. ठीक आहे. क्लिअर? सो A2 साठी ही स्ट्रीप आणि A1 साठी ही स्ट्रीप. क्लिअर आहे? म्हणजे इंटिग्रेशन आता स्प्लिट होणार आपलं. ठीक आहे. सो स्ट्रीप जे आहे आपल्याला, ह्या 2 स्ट्रीप ज्या पद्धतीने ड्रॉ केलेल्या आहेत, सो ते आपण ह्या पद्धतीने 2 स्ट्रीप ड्रॉ केलेल्या आहेत, 2 वेगवेगळ्या सेपरेट रिजन घेऊन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण ही डायग्राम जेव्हा किंवा हा रिजन जो आहे असा डिवाइड केल्यानंतर अशा 2 स्ट्रीप्स ड्रॉ केल्या आणि मग आपण सांगणार वी ड्रॉ टू स्ट्रीप्स ॲज शोन इन फिगर. राईट? सो देअरफॉर लिमिट्स फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला फॉर रिजन A1 साठी. रिजन A1 साठी जो आहे, तर लक्षात घ्या की लेफ्ट एंड जो आहे तुमचा, कशावर आहे? लाईनवर. ऑन y इज इक्वल टू 2 + x. करेक्ट? लेफ्ट एंड कशावर आहे? y इज इक्वल टू 2 + x. बरोबर. आणि राईट एंड कशावर आहे? तर x इज इक्वल टू 5 वर आहे. बट आता लिमिट्स कोणाचे शोधतोय आपण? लक्षात घ्या, जर व्हर्टिकल नाही तर हॉरिझॉन्टल स्ट्रीप ड्रॉ केलेली आहे, म्हणजे x चे लिमिट शोधतो. सो याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल? दॅट इम्प्लाइज x इज इक्वल टू y - 2. क्लिअर आहे? x इज इक्वल टू y - 2. राईट एंड ऑफ स्ट्रीप लाइज ऑन x इज इक्वल टू 5. म्हणजे इथं काही विषयच नाही. क्लिअर आहे? सो देअरफॉर आता हे कोणासाठी? रिजन A1 साठी. बरोबर ना? सो मग काय म्हणणार? देअरफॉर लिमिट्स ऑफ x varies from y - 2 to x इज इक्वल टू 5. क्लिअर आहे? x चे लिमिट ह्या A1 ह्या पार्टसाठी आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर लिमिट्स ऑफ y varies फ्रॉम, आता y चे लिमिट्स कुठनं कुठं जाणार आहे बघा, इथनं वर जाणार, y इथनं वर जातो ना, सो y ची व्हॅल्यू इथं किती आहे? 2. सो फ्रॉम 2 कुठं जाणार आहे? 2 पासून कुठं? इथं व्हॅल्यू काय? 7. सो 2 to 7. क्लिअर? सो हे आपलं झालं रिजन A1 साठी. आता रिजन A2 साठी. फॉर रिजन A2 साठी बघा तेच गोष्टी परत करायच्यात. मी डायरेक्ट लिमिट्स लिहितो. आता हे स्ट्रीपचं लिहित नाही, तुम्हाला कळालेलं आहे. सो लिमिट्स ऑफ
एक्स व्हॅरीज फ्रॉम एक्स इज इक्वल टू, सांगा बरं कुठनं कुठं व्हॅरी होणार आहे? आता जर पाहिलं तर आपण कुठनं कुठं व्हॅरी होणार, ही स्ट्रीप आहे ओके, फ्रॉम y इज इक्वल टू 2 - x. म्हणजेच काय हे तुम्हाला समजण्यासाठी डिटेलमध्ये लिहितो, y इज इक्वल टू 2 - x दॅट हे ब्रॅकेटमध्ये लिहितो आणि मग समजण्यासाठी काय लिहिता येईल, x ला इकडे घेतलं y ला तिकडे घेतलं तर काय येणार आहे, x इज इक्वल टू 2 - y. काय येणार आहे, x इज इक्वल टू 2 - y. बरोबर ना, x ला इकडे घेतलंय y ला तिकडे पाठवलं 2. आता हे जर पाहिलं ही लाईन काय आहे, x इज इक्वल टू 5. सो x इज इक्वल टू 5. ऑल्सो लिमिट्स ऑफ y व्हॅरीज फ्रॉम, कुठनं कुठं जातं बघा, y इथनं इथपर्यंत जाणार ह्या एवढे A2 रिजन साठी. ठीक आहे, सो काय x ची व्हॅल्यू इथं काय x ची व्हॅल्यू सांगा 5 आणि कुठं जाते, सॉरी नाही आपण y चं बघतोय ना, सो y चे काय इथं व्हॅल्यू -3 आणि कुठे जाणार 2. सो फ्रॉम -3 to 2. क्लिअर. सो विषय अशा पद्धतीने आपण क्लिअर केलेला आहे. आता पुढे स्टेप नंबर 5. सो इंटिग्रल म्हणजेच इंटिग्रल विथ चेंज ऑफ ऑर्डर. सो 1 बिकम्स, किंवा 1 जो आहे तो आपण अपडेटेड फॉर्मॅटमध्ये असं लिहू शकतो बघा. कसं लिहिणार, i इज इक्वल टू, समजा एवढं एक स्टेप मी अजून लिहिणार आहे, फक्त हे असं लिहू शकतो आपण. ओव्हर हा पूर्ण रिजन समजा ए आहे तुमचा, ठीक आहे, पूर्ण हे जे काही इंटिग्रल आहे ओव्हर ए आहे. सो A1 f ऑफ xy dx dy प्लस A2 f ऑफ xy dx dy. क्लिअर आहे. आता त्यांचे A1 A2 चे लिमिट्स टाकूयात आपण. सो दिस इज इक्वल टू A1 बद्दल बोलूयात, लिमिट्स x कुठनं कुठं जात आहेत, y-2 टू कुठं जात आहे 5. आणि आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, मी लिहिताना इथं रॉंग लिहिलंय. का रॉंग लिहिलंय, कारण की पहिल्यांदा कॉन्स्टंटच्या लिमिट्स बाहेर लिहायचे असतात. हा पहिला महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. काय लिहायचे, कॉन्स्टंटचे लिमिट बाहेर लिहायचे असतात, बरोबर ना. सो कॉन्स्टंटचे लिमिट कशा आहेत बघा, कॉन्स्टंटचे लिमिट 2 to 7 आणि मग व्हेरिएबलच्या फॉर्मॅटमध्ये असणारे आतमध्ये. सो y-2 आणि इथे काय आहे 5. इथे बघा y ची व्हॅल्यू जी आहे, सॉरी x चे लिमिट जे आहेत ते 2 - y to 5 आहे, पण y च्या अगोदर लिहायचे कारण ते कॉन्स्टंट्स आहेत. सो -3 to 2 आणि मग x चे काय 2 - y आणि कुठं जाणार आहे ते 5 पर्यंत. and this is your final answer. ठीक आहे. सो हे अशा पद्धतीने फायनल आन्सर तुम्हाला मिळालेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. आता इथे काय सांगितलंय, चेंज द ऑर्डर अँड ऑल्सो इव्हॅल्युएट, म्हणजे दोन्ही गोष्टी करायच्यात. बघूयात. आता आपला बऱ्यापैकी त्याच्यावर होल्ड आहे. सो स्टेप 1 गिवन लिहिताना कसं लिहायला सांगितलंय मी. आता इथे x आहे म्हणजे नक्की कोणाचं लिमिट 100% व्हायचं. सो हे अशा पद्धतीने लिहायचं आहे. ठीक आहे, x y इज इक्वल टू x टू y इज इक्वल टू पाय. इकडे x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू पाय. साइन y बाय y dx dy. स्टेप नंबर 2 डायग्राम. आणि डायग्राम ड्रॉ माहिती आहे सगळ्यांना. डायग्राम ड्रॉ करायचे म्हणजे हे कन्स्टंट्स लिहायचे सगळे. पहिला कन्स्टंट x इज इक्वल टू 0, नंतर x इज इक्वल टू पाय, त्याच्यानंतर y इज इक्वल टू x आणि y इज इक्वल टू पाय. राईट. सो डायग्राम काढताना फार काही विशेष करायची गरज नाही.
एक लक्षात घ्या, एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे काय आहे, वाय ऍक्सिस. बरोबर, एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे काय, वाय ऍक्सिस. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती आहे, काय, वाय इज इक्वल टू एक्स. बरोबर ना, वाय इज इक्वल टू एक्स. ही लाईन आपण ऑलमोस्ट सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये बघितलेली आहे. ठीक आहे. सो वाय इज इक्वल टू एक्स. त्याच्यानंतर वाय इज इक्वल टू पाय आणि एक्स इज इक्वल टू पाय. म्हणजे स्केलिंग करताना एक्स ऍक्सिसवर, स्केलिंग करताना एक्स ऍक्सिसवर काय करणार आहोत, समजा इथे पाय बाय 2 असेल तर इथे काय, समजा ओके, समजा थोडं मोठं स्केल घेऊयात आपण. समजा इथे एक्स, इथे पाय, तर इथे पाय. ठीक आहे. समजा इथे पाय आहे, असं डिनोट करायचं नाही असं तुम्हाला सांगितलंय मी, बट एक टेंटेटिव्ह. एक्स इज इक्वल टू 0 क्लिअर आहे, वाय इज इक्वल टू एक्स क्लिअर आहे. त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू पाय, म्हणजे इथनं पाय ह्या पॉइंट मधनं जाणारी एक लाईन ड्रॉ करायची आहे अशी. फाईन. आणि यालाच आपण म्हणतो एक्स इज इक्वल टू पाय. अजून एक, वाय इज इक्वल टू पाय, म्हणजे इकडनं सुद्धा आता लक्षात घ्या, ते बरोबर सेम डिस्टन्स असायला पाहिजे. आणि इकडनं तुम्ही जर अशी लाईन ड्रॉ केली तर ती साधारणतः बरोबर हे तीनही लाईन जे आहेत ते एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतील इथे. आणि ह्या लाईनला तुम्ही म्हणणार आहात वाय इज इक्वल टू पाय. क्लिअर आहे. तर साधारणतः अशी डायग्राम तुमची येणार आहे. आणि मग याच्यातला जर विचार केला तर आपल्याला जर फिजिबल रिजन जर दाखवायचा असेल तर कसं दाखवणार आपण, एक्स इज इक्वल टू 0, बरोबर ना, 0 टू एक्स इज इक्वल टू पाय याच्यामधला पार्ट. त्याच्यानंतर वाय इज इक्वल टू एक्स, वाय इज इक्वल टू एक्स टू वाय इज इक्वल टू पाय, म्हणजे हा एवढा पार्ट. लक्षात आले कुठला ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. परत एकदा सांगतो, एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स इज इक्वल टू पाय ह्या दोन लाईनच्या मधला रिजन, बरोबर, मधला रिजन म्हणजे हा एवढा. आणि परत स्पेसिफिकली वाय इज इक्वल टू एक्स म्हणजे ही लाईन, आणि त्याच्यानंतर वाय इज इक्वल टू पाय म्हणजे ही लाईन, ह्या दोन लाईनच्या मधला. म्हणजे ऑब्व्हियसली कुठला पार्ट आपल्याला कन्सिडर करायला लागणार आहे. सो हा पार्ट जो आहे किंवा हा रिजन जो आहे तो आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. फाईन. इथपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. लक्षात ठेवा, वाय इज इक्वल टू एक्स आहे, इथं वाय इज इक्वल टू पाय आणि एक्स इज इक्वल टू पाय, म्हणजे हा पॉईंट 100% काय असणार आहे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पाय आणि पाय असणार आहे. कॅल्क्युलेशन करायची सुद्धा गरज नाही, कॉमन सेन्स सांगतो आपल्याला, बरोबर ना. हा पॉईंट काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू पाय आणि वाय इज इक्वल टू पाय, दॅट्स ऑल. बरं, आता हे ड्रॉ केल्याच्या नंतर पुढच्या स्टेपमध्ये पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे, स्टेप नंबर 3, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. तर त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायची गरज नाही, बट पॉईंट सांगू शकतो आपण. हा पॉईंट काय आहे, 0 0, आणि हा इथला पॉईंट पण काय आहे सांगू शकता. एक्स ची व्हॅल्यू किती आहे, 0, पण वाय ची व्हॅल्यू किती आहे, पाय. सो 0 पाय, हे 3 पॉईंट तुम्हाला मिळाले. सो आपण म्हणूयात की आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय आहे, 0 पाय, देन पाय पाय अँड 0 0 आर दी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. फाईन. स्टेप नंबर 4, त्याच्यामध्ये स्ट्रीप. आता हे लक्षात घ्या, इथे जे लिमिट्स आहेत, कोणाचे लिमिट्स आहेत, हे वायचे लिमिट्स आहेत. म्हणजे आपल्याला पहिली ओरिजिनल स्ट्रीप आपण अज्युम करून चालणार की ही अशी होती व्हर्टिकल, बरोबर ना, कारण वायच्या व्हॅल्यूज कोण डिनोट करतो, व्हर्टिकल स्ट्रीप. म्हणून व्हर्टिकल स्ट्रीप होती. आता मात्र आपल्याला त्या स्ट्रीपचं कन्वर्जन कशात करायचंय, हॉरिझॉन्टल मध्ये करायचंय. आणि म्हणून मी आता काय करणार आहे, इथे एक हॉरिझॉन्टल स्ट्रीप ड्रॉ करणार आहे. हे अशा पद्धतीने काय केलं, मी एक हॉरिझॉन्टल स्ट्रीप ड्रॉ केलेली आहे. फाईन. आणि मग जर हॉरिझॉन्टल स्ट्रीप जर ड्रॉ केली तर आपल्याला काय मिळेल, स्ट्रीपचा लेफ्ट एंड जो आहे, लेफ्ट एंड लाईज ऑन विच लाईन, लेफ्ट एंड कुठं आहे, कशावर आहे लेफ्ट एंड, ह्या लाईनवर. आणि ती कुठली आहे, एक्स इज इक्वल टू 0. एक विसरू नका, जर ऑलरेडी लिमिट्स तुम्हाला वायचे होते तर आता चेंज करून ते कोणाचे मिळवायचे, एक्सचे मिळवायचे, एक्सच्या व्हॅल्यूज मिळवायच्यात. ओके, सो हे पहिलं मिळालं, लेफ्ट एंड लाईज ऑन एक्स इज इक्वल टू 0 अँड राईट एंड ऑफ स्ट्रीप लाईज ऑन. बघा आता राईट एंडला बघितलं तर आपण काय लक्षात येतं आपल्या, इकडे बघा ही लाईन आहे, काय आहे ती लाईन, y इज इक्वल टू एक्स, दॅट इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू वाय. एक्सच्या व्हॅल्यू काढतो ना, म्हणून तसं रिअरेंज करून लिहायचं. फाईन. सो एक्सच्या आपल्याला दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या आणि म्हणून मग लिमिट सांगू शकतो आपण आता. देअरफॉर
लिमिट्स ऑफ x varies from x is equal to 0 to x is equal to y. Also, limits of y varies from, हे बघा आता y चे लिमिट्स म्हणजे कुठनं कुठं जाणार, आता ही स्ट्रीप अशी आपण स्लाइड करत राहणार. तर इथे बघा, इथे y ची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे, आणि ती वर वर जाते म्हणजे वर y ची व्हॅल्यू किती आहे, पाय. इथं इथं पाय म्हणजे लाईनच y इज इक्वल टू पाय ना, म्हणजेच काय होणार, फ्रॉम 0 टू पाय. दॅट्स ऑल. सो लिमिट्स मिळालेले आहेत आपल्याला. नेक्स्ट स्टेप मध्ये हे सगळं एकत्र करायचं आहे आणि आपल्याला इंटिग्रल जे आहे ते इव्हॅल्युएट करायचं. फाईन. सो तुमच्याकडे हे जे काही 1 आहे, सो 1 बिकम्स i इज इक्वल टू, लिमिट्स बदलले, आता जे कॉन्स्टंट्स आहेत ते बाहेर लिहायचे. डोंट फॉरगेट कॉन्स्टंट्स कोण आहे, 0 टू पाय. सो 0 टू पाय, आणि त्याच्यानंतर एक्स जे आहे ते कुठं लिहायचे, एक्सचे लिमिट्स आतल्या बाजूला लिहायच्यात, इनर साईडला. सो कुठं कुठं व्हॅरी होत आहे, एक्स 0 टू वाय कुठं जात आहे, 0 टू वाय, आणि बाकी तुमचं आहे तसंच, म्हणजे काय, साइन वाय अपॉन वाय dx dy. आता आपण पहिले लक्षात आलं की इनर लिमिट्स आर रिटर्न इन टर्म्स ऑफ वाय. म्हणून जर हे वायच्या भाषेत लिहिलेले आहे त्याचा अर्थ ते कोणाचे लिमिट्स आहेत, एक्सचे लिमिट आहेत. म्हणजे आपण पहिल्यांदा एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करायचं आहे. सो काय करणार आहोत आपण, विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करायचं. सो 0 टू वाय, आणि एक्सच्या टर्म एकत्र लिहायच्या. एक्सची टर्म दिसते का, कुठं नाही, म्हणजे फक्त काय इथं dx आहे. ओके, आणि मग बाकीचं जे आहे ते बाहेर लिहायचं आहे, साइन वाय अपॉन वाय dy. लक्षात घ्या, हा PYQ आहे, तुम्हाला प्रोसिजर येणं महत्वाचं आहे. या अशा प्रकारच्या सिंपल कॅल्क्युलेशन्सचे जे काही इंटिग्रेशन तिथे असणार आहेत एक्झामला, डिफिकल्ट नसणार जास्त. सो तुम्हाला हे जमलं पाहिजे, सिंपल गोष्टी असतात. सो दिस इज इक्वल टू 0 टू पाय, आणि आता मला सांगा dx इंटिग्रेशन dx काय येतं, x येतं ऑब्व्हियसली. सो इंटिग्रेशन dx, आणि त्याचे लिमिट्स काय आहे, 0 टू y. फाईन. इंटू साइन वाय अपॉन वाय dy. म्हणजे कधीतरीच असं असतं की जास्त कॉम्प्लेक्स सिनेरिओ येतो इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करायला, अदरवाइज नसतं एवढं कॉम्प्लेक्स. आता बघा हे किती इझी आहे. आता इथे बघा एक्स ची अपर लिमिट काय, एक्स अपर लिमिट वाय, आणि लोअर लिमिट काय 0. सो वाय मायनस 0, बरोबर. त्याच्यानंतर साइन वाय अपॉन वाय dy. सो दिस इज इक्वल टू 0 टू पाय. आता काय येणार आहे, वाय इंटू साइन वाय अपॉन वाय dy. सो दिस इज इक्वल टू 0 टू पाय. वाय ला वाय काय झाला, कट झाला, राईट. वाय ला वाय कट, फक्त राहिलं साइन वाय. बघा बरं आता किती इझी आहे. ओके, सो साइन वायचं जे काही इंटिग्रेशन आहे ते काय येतं आपल्याला माहिती आहे. ते काय येतं, कॉस वाय येतं का मायनस कॉस वाय येतं, मायनस कॉस वाय, बरोबर. साइनचं इंटिग्रेशन काय येतं, मायनस कॉस वाय, आणि मग त्याचे लिमिट्स ठेवायचे 0 टू पाय. सो दिस इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला, समजा मायनस साइन बाहेर राहू द्यात फॉर अ व्हाईल, आणि मग कॉस वाय म्हणजेच कॉस पाय मायनस कॉस 0. फाईन. सो काय आन्सर येणार आहे, मायनस, आणि कॉस पाय जो आहे, कॉस पायचा आन्सर काय येतं आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, काय येतं ते -1, बरोबर. मायनस, आणि कॉस 0चा आन्सर काय येतं ते पण माहिती आहे आपल्याला, +1 येतं. सो हे आन्सर जे आहे काय येणार आहे, -2 मायनस म्हणजेच 2 येणार फक्त. सो आन्सर काय आलेलं आहे आपलं, i इज इक्वल टू 2. ओके, सो सिंपल आहे, फक्त प्रोसिजर फॉलो करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं एवढे सगळे क्वेश्चन्स केल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी आयडिया येऊन गेलेली आहे. सो प्रोसेस महत्वाची आहे.